नमस्कार, आज आपण झणझणीत चमचमीत अशी मिसळ बनवणार आहोत, तेही फक्त 10 मिनिटात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण वाटण्यासाठी 2 कांदे, 1 टोमॅटो कापून घेतलेला आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या, आल्याचे तुकडे आणि पाववाटी सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे। आता आपण वाटण तयार करून घेऊया। सर्वात आधी आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे। त्याच तव्यामध्ये आता आपण तेल टाकून कापून घेतलेला कांदा घालून चांगला भाजून घेऊया। आता इथे आपण आलं आणि लसूण दोन्ही टाकून घेतलेला आहे आणि ते सुद्धा कांद्यासोबत चांगलं भाजून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता सर्वच व्यवस्थित भाजून झालेला आहे। त्यात मी आता 1 टोमॅटो घातलेला आहे, तो सुद्धा कांद्यामध्ये 1 ते 2 मिनिटं चांगलं भाजून घेणार आहोत। आता यातच आपण मगाशी भाजून घेतलेलं खोबरं सुद्धा घालून घेणार आहे। सर्व व्यवस्थित मिक्स करून थंड करून घेऊया। इथे मी मिक्स कडधान्य घेतलेले आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही कडधान्य घेऊ शकता किंवा फक्त मटकीची सुद्धा मिसळ करू शकता। आता मी हे व्यवस्थित स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेला आहे। इथे आपला मसाला सुद्धा थंड झालेला आहे आणि मी त्याचं व्यवस्थित असं वाटण करून घेतलेलं आहे। आता आपण लगेच मिसळ करायला घेऊया। कुकरमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि 1 छोटा कांदा बारीक कापून घातलेला आहे। 7-8 कढीपत्त्याची पानं घालून कांदा चांगला परतून घेऊया गुलाबी रंगावर। कांदा परतून झाला की लगेच आपण वाटण तयार केलेलं ते घालून घेऊया। वाटण चांगलं 1 ते 2 मिनिटं चांगलं परतून घेऊया, कारण आपण मसाला वाटताना सर्व भाजून घेतलेला आहे व्यवस्थित, त्याच्यामुळे जास्त परतून घ्यायची गरज। आता इथे आपण पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि 3 चमचे कांदा लसूण मसाला घालणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालू शकता। आता हे सर्व मसाले वाटणासोबत 2 ते 3 मिनिटं चांगले परतून घेऊया। तुम्ही पाहू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। आता इथे आपण धुवून घेतलेले सर्व कडधान्य टाकून घेऊया आणि ते सुद्धा मसाल्यासोबत चांगलं परतवून घेऊया। आता इथे आपण आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून घेणार आहोत। तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता आपण कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत। कुकर थंड झाला आहे। आता आपण पाहू शकता आपली झणझणीत चमचमीत अशी मिसळ तयार आहे। ही मिसळ आता तुम्ही मस्त कांदा घालून, शेव घालून, फरसाण घालून गरमागरम सर्व करायची आहे। यासोबत तुम्ही पावच नाही तर भातासोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा सर्व करू शकता। चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा साध्या सोप्या रेसिपीसह पुन्हा भेटूया। बाय बाय।